सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा GR महाराष्ट्र। बातमी आहे रायगडवरून। कर्जत भिवपुरी टाटा पॉवर प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांचे तीव्र आंदोलन, आमरण उपोषणाला सुरुवात। कर्जत तालुक्यातील भिवपुरी परिसरात टाटा पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या समस्यांविरोधात स्थानिक भूमिपुत्रांनी रस्त्यावर उतरले। ब्लास्टिंगच्या स्फोटामुळे घरांचे तडे जाणे, पाण्याच्या स्तोत्रात नुकसान होणे, बोरवेल बंद पडणे आणि शेतजमिनीतील हानी होणे यासारख्या गंभीर प्रश्नांवर स्थानिक संतप्त आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली आजपासून टाटा पॉवर हाऊस समोर आमरण उपोषण करण्यात आले आहे। या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेतकरी कामगार पक्षाचाही जाहीर पाठिंबा आहे। प्रमुख मागण्या काय आहेत ते पाहूया। ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जाणे आणि पाणी गायब झाल्यावर तात्काळ उपाययोजना करणे, स्वतंत्र पाणी फिल्टर प्लांटची उभारणी, स्थानिकांना प्राधान्यपणे रोजगार उपलब्ध करून द्या, शेतजमिनीच्या नुकसान भरपाई योग्य करून द्या, तपकीरवाडी धनगरवाडा येथील स्थानिकांचे त्वरित पुनर्वसन करा, ह्या प्रमुख मागण्या घेऊन उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की प्रकल्पाच्या कामामुळे परिसरातील पाणी पुरवठा आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे। हे उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत सुरू राहणार असल्याचे सुधाकर घारे यांनी सांगितलेले आहे। टाटा पॉवर प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रक्रिया केलेली नाही। हे आंदोलन तीव्र झाल्यास परिसरातील वीज प्रकल्पाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे। टाटा पॉवरच्या मनमानी कारभाराला कंटाळलेली ग्रामस्थ मंडळी असतील, परिसरामधील सर्व स्थानिक तरुण मंडळी असतील, यांच्या टाटा पॉवरच्या प्रशासनाविरुद्ध आज खऱ्या अर्थाने शिवसेनेचे नेते नितीनजी सावंत आणि मी सुधाकर घारे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते तानाजीजी मते, आम्ही तिघांचं मिळून एक इथे आम्ही टाटा पॉवरच्या विरुद्ध उपोषण करतोय। उपोषण करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे, टाटा कंपनीने वर्षभर काम सुरू होत असताना अनेक दिवस ह्या स्थानिकांच्यावर केलेला अन्याय असेल, त्यांनी त्यांचं जे काम सुरू असताना स्थानिकांना दिलेले शब्द असतील आणि जी जनहित याचिका जनसुनावणी होती, ती जनसुनावणी होत असताना त्यांनी ग्रामस्थांना आणि परिसरातील सर्व नागरिकांना जी आश्वासनं दिली होती, त्या आश्वासनांना त्यांनी अगदी पायाखाली रेंगाळलेले आहेत। म्हणून त्यांच्या विरुद्ध आम्ही आज खऱ्या अर्थाने उपोषण करतोय। मजूर प्रशासना विरोधात गेले 1 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाभाऊ घारे असतील, मी स्वतः असेल, शेतकरी कामगार पक्ष तानाजी मते असतील, आम्ही सर्वच जण गेले 1-1.5 वर्ष प्रशासनाची वेळोवेळी स्थानिकांना रोजगारांचा प्रश्न असेल, इथे असलेल्या कामधंद्याबद्दल, इथे असलेल्या आदिवासी वाडे असतील, तपकरेगड गाव असेल, करेडवाडी गाव असेल, इथं प्लास्टिकमुळे होणाऱ्या नुकसानी संदर्भात वेळोवेळी प्रशासनाशी त्या लोकांशी बोलत असताना गेले 1-1.5 वर्ष फक्त त्यांनी एका विशिष्ट लोकांची फक्त मदत करायची, बाकी कुणाला जुमानायचं नाही, या पद्धतीने कामकाज चालू असताना 1 वर्ष फक्त आम्ही पत्रव्यवहारच करत होतो। पण शेवटीला आम्ही सगळ्यांनी ठरवलं, आमरण उपोषण करून या ठिकाणी इथले स्थानिक भूमिपुत्र नागरिक असतील, तरुण वर्ग असेल, इथले आदिवासी बांधव असतील, तपकरवाडी करावळची भागातले काही घरं असतील, त्यांचा मोठा प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। त्यांच्या घराचा असेल, रोजगाराचा असेल, यासाठी आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी आज सकाळपासून चालू केलंय। आणि भाऊ बोलल्याप्रमाणे